विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या 206व्या दिवसाच्या आजच्या सकाळच्या या तासिकेमध्ये आपण अपूर्णांक बद्दल माहिती घेणार आहोत. अपूर्णांक घटक निवडण्यामागचं कारण आपल्याला जो कॅनव्हास जीनियस या नावाने जो स्वाध्याय साप्ताहिक सराव हा महाराष्ट्र शासनाने SCRT ने आपल्याला दिलेला जो एक उपक्रम आहे, जवळपास सर्वांच्याच मोबाईलमध्ये स्वाध्याय साप्ताहिक सराव या नावाचं एक ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये फक्त तुमचं नाव टाकलेलं असते. तुम्ही फक्त क्रमांक टाकला, होय नाही 1 2 1 टाकला, प्रश्नपत्रिका सुरू होते. कालच्या शनिवारी आठवडा 12वा सुरू झालेला आहे. गणित 30 गणिताचे 10 प्रश्न, त्यानंतर गणिताचे 10 प्रश्न सोडवले. जे सोडवले त्याच प्रश्नांची तुम्हाला एक उत्तर सूची मिळते. योग्य उत्तर कोणते आहेत, आपण काय सोडवलं, त्यांनी काय दिलं. त्याच्यानंतर दुसरे 10 असतात मराठीचे, म्हणजे झाले 20 प्रश्न. मराठीचे 10 प्रश्न सोडवायचे. त्याच्यानंतर पुन्हा 10 प्रश्न येतात, ते आहेत परिसर अभ्यासाचे. असे एका आठवड्यामध्ये आपल्याला 3 विषयाचे एकूण 30 प्रश्नांचा अभ्यास एका आठवड्यात व्हावा असं SCERT यांनी आपल्याला छान पैकी दिलेलं आहे. कुठलं पुस्तक पाहायचं काम नाही, नेमकं काय करू पाहायचं काम नाही, आज मला काय करायचंय याचाही विचार करायची गरज नाही. इतकं छान पैकी तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे. मग आणि ते काही एका वर्गासाठी दिलेलं नाही, पहिली पासून 10वी पर्यंतच्या, मग तो विद्यार्थी मराठी मीडियमचा असेल, तो विद्यार्थी सेमीचा असेल, कोणताही विद्यार्थी असेल, त्या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी तिथं ती व्यवस्था केलेली आहे. मग इतकं त्यांना तुम्ही चालतं बोलतं ATM मशीन म्हणतो. कारण तुम्ही 1 टाकला, 1 नंबर लिहिला की ते होय, 2 लिहिला की त्याचा अर्थ नाही, 1 लिहिला की लागलीच प्रश्न सुरुवात होतात. प्रश्न पहिला जो आला त्याचे 4 पर्याय समोर असतात, 1 2 3 4. या पर्यायाला आपल्याला टिक करायला अधिकार नाहीये. किंवा इथं समजा त्यांनी दिला, प्रश्न दिला होता 2 गुणिले 4 किती, तर आपण समजा उत्तराच्या जागी इथं 8 लिहून मेसेज पाठवतो म्हटलं तरीही जमत नाही. त्याला लागलीच म्हणते वरील 4 पर्यायापैकी 1 पर्याय नोंदवा. मग इथला योग्य पर्याय कोणता, कोणत्या पर्यायावर जे उत्तर आहे ते पाहायचं आणि त्याचा पर्याय क्रमांक नोंदवायचा. तो पर्याय समजा क्रमांक 3 असेल तर या 8 नाही, इथं मेसेज बॉक्स मध्ये 3 टाईप करायचं आणि मोबाईलला आपल्या हे जे सेंडचं बटन आहे, फॉरवर्डचं बटन आहे, त्याला क्लिक केलं की लागलीच दुसरा प्रश्न हजर. असे 10 प्रश्न सोडवणं झाले की मग तुमची अचूक उत्तरे नोंदवणे झालेली आहे. उत्तर पत्रिका पाहण्यासाठी, उत्तर सूची पाहण्यासाठी तुम्हाला एक PDF दिलेलं असतं. त्या PDF ला क्लिक करायचं, PDF डाउनलोड करायचं, PDF पाहायचं. तुम्ही दिलेली उत्तर, त्यांनी दिलेली उत्तर, म्हणजे स्वतः आपण तपासू शकतो. नंतर पुन्हा विचारते, पुढील भाग सुरू करायचा आहे काय. जर होय म्हटलं तर गणिताच्या नंतर मराठीचा येईल, मराठीचे 10 सोडवले त्याच्यानंतर परिसरचा येईल, आणि पुन्हा जर सोडवतो म्हटलं तर त्यानं काय म्हणते, पुढील आठवड्याची वाट पहा. म्हणजे पुढच्या शनिवारशिवाय तुम्हाला काही येणार नाही. एकाच मोबाईलवर एकाच गावातले, मी तर एका घरातले म्हणत नाही बरं, एकाच गावातले 100 विद्यार्थी प्रश्नपत्रिका सोडवू शकतात. इतकं सोपं काम ते आहे. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या नावानंच सोडवता येते, ज्याच्या त्याच्या नावाने शासन दरबारी नोंद होते. या आठवड्याची प्रश्नपत्रिका कोणी सोडवली मला सांगायची गरज नाही. समजा राज्याचे कोणते अधिकारी जर समजा आपल्या तालुक्याला, आपल्या जिल्ह्याला, आपल्या शाळेला जर आले तर त्यांच्याकडे ती लिंक आपोआप असणार आहे. मग माझ्या शाळेतल्या किती विद्यार्थ्यांनी, नाही हो सर आम्ही ती सोडवली सर, खोटं नाही जमणार तिथं. तुम्ही किती जणांनी सोडवली, ऑटोमॅटिकली
त्यांच्याकडे तो तुमच्या नावासह, तुमच्या शाळेच्या नावासह नोंद होते. कारण जेव्हा आपण त्या ग्रुपमध्ये जॉईन होतो तेव्हा आपला जो काही UDIS क्रमांक आहे, समजा जे काही समजा इथं पुढचे 3 अंक, तो तिथं नोंदवला जातो. तुमचा हजेरी क्रमांक तुमचा नोंदवला जातो. तुमचं नाव नोंदवलं जातं. तेव्हा त्यांनाही कळतं कोणत्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी या आठवड्यात किती प्रश्नपत्रिका सोडवल्या. समजा माझ्या शाळेमध्ये मी 5 जण आहात किंवा 6 जण आहात असं काही धरू, आणि 6 पैकी समृद्धी म्हणते नाही सर मी सोडवली, समर्थ म्हणतो मी पण सोडवली, तो दुसरा समर्थ म्हणतो मी पण सोडवली. आले, पाहिलं तर नाव एकच दिसतंय, रोहिणी देवगुंडे. हे नाही सर आम्ही सोडवली. मग कुठे त्यांनी कोणती सोडवली? जी प्रज्ञा शोधची दररोज आम्ही पाठवतो तीच सोडवली. त्यालाच आपण साप्ताहिक सराव समजलो आणि गडबड झाली. साप्ताहिक सराव वेगळं. साप्ताहिक सरावामध्ये तुमचा नियमितचा पाठ्यक्रम आहे, 1ली पासून 10वी पर्यंतचा. आणि प्रज्ञा शोध मध्ये फक्त आणि फक्त 5वी आणि 8वीचा. तुमच्यासोबत कोणी 8वीचे असतील त्यांच्यापर्यंत जर समजा प्रश्नपत्रिका येत नसेल दररोजच्या, तसं मला सांगा. तुम्हाला सुद्धा त्या दररोजच्या चाचण्या 8वीच्या सुद्धा पाठवल्या जातील. तुमची बहीण, तुमचे भाऊ कोणी असतील आणि त्यांना गरज असेल, यस अरे प्रश्नपत्रिका छान आहे, रोजची 10 आणि आज आज मला वाटतं इंग्रजीचा पेपर आहे. आज इंग्रजीचा कमीत कमी 2 किंवा 3 शिक्षक तुम्हाला इंग्रजीचा तुम्हाला चाचण्या पाठवतात आणि 1 किंवा 2 व्हिडिओ असतात. ते रोजच्या रोज कंटिन्यू चालू आहे. खूप दिवसापासून चालू आहे. मग ते जर समजा आपल्याला पाठवलं तर पाठवतोय. 8वीच्याही विद्यार्थ्यांना कोणाला पाहिजे, तिथं आम्हाला कुठलं बंधन नाही. हा आमच्या शाळेचा आहे, तो आमच्या जिल्ह्याचा आहे, तो इंग्लिश स्कूलचा आहे, काही घेणं देणं नाही. सरावासाठी इथून तिथून राज्यातला एक प्रत्येक विद्यार्थी हा विद्यार्थीच आहे. म्हणून कुणीही त्या ठिकाणी सहभाग नोंदवू शकतो. आता आजचा जो घटक, त्याच घटकाकडे आपण सांगूया. इथं मी दिलं जे आहे 5 पैकी 1, म्हणजेच माझ्याकडे 5 विद्यार्थी आहेत, त्यापैकी एका विद्यार्थिनीनं सोडवले, म्हणजेच मला अपूर्णांकात घेऊन जायचंय. 1/5 विद्यार्थ्यांनी चाचणी सोडवली. आता जाऊयात आपण अपूर्णांकाकडे. 1-2 घटकांकडे, त्याच्यात मूलभूत क्रियांकडे. त्याच्यात काय आहे अपूर्णांक, कशाला म्हणतोय, झालेलं आहे. आता जसं आर्य म्हटलं की रोहिणी म्हटली सुरुवातीला की थोडासा कठीण भाग वाटतो म्हणून तुम्ही रिपीट सुरू केला, बरोबर आहे. कारण जवळपास आपला भाग आठवत आलेला आहे आणि अपूर्णांक फक्त 5वीच्या परीक्षेत आहे असं नाही. 5वीच्या आहे, नवोदयला आहे, सैनिक शाळेला आहे आणि आपल्या 8वीच्या स्पर्धा परीक्षेला आहे. जर आपल्याला बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल तर कोणताही अपूर्णांक आपण पूर्ण करू शकतो. आता सुरुवातीला जेव्हा आपण 4थीला होतो त्यावेळेस आपल्या सरांनी, आपल्या बाईंनी आपल्याला 2 आकृत्या आपल्याला शिकवल्या. हा ही आकृती आहे ही पूर्ण एक आकृती आहे. हा एक भाग आहे, हा स्वतंत्र दुसरा एक भाग आहे. म्हणजे ही एक गोल आकृती, ही एक आयताकृती आकृती. पण मी इथे 2 भाग केले. फॉर एक्झाम्पल हा कागद, या कागदाचे मी समान 2 भाग केले त्या ठिकाणी आणि मी एक भाग फाडला. अगोदर ते एक संघ होते, आता ते 2 तुकडे झाले. मग मला या एका तुकड्याबद्दल बोलायचे, पण संबंध दोघांचा एकत्र घेऊन. तर आर्यन मी काय म्हणणार, मला एका तुकड्याबद्दल बोलायचं असेल तर? सर मी सांगू? हा आर्यन. आयताचा एक भाग आहे. आर्यन कोण आहे? आज रेंज नाही आलं तुझ्याकडे, थोडस जागा बदलून बस. यस रोहिणी कंटिन्यू. सर हा एक आयताचा भाग आहे आणि हा आपण हे एक तुकडे केले. मला अपूर्णांकामध्ये मी कसं बोलल एका तुकड्याबद्दल? 1/2 सर. एक यस 1/2.
Yes. सर 102. 1 छेद छेद 2. दोन. घाईमध्ये आपण 1/2 म्हणतो, चालेल, हरकत नाही. पण परीक्षेमध्ये 1/2. कधी कधी असं देतात की या दिलेल्या अपूर्णांकाचे वाचन कोणते बरोबर आहे. या अपूर्णांकाचे वाचन तुम्ही कसे कराल. पहिल्यांदाच देतात 1/2, नंतर देतात 1/2, तिसऱ्यांदा देतात 1/2, नंतर देतात 1/2. सगळे सारखेच 4 वाटतात. नंबर करेक्ट. येस, पर्याय क्रमांक 4 सर. मला याचं नाव माहित पाहिजे. यस, हा अंश आहे आणि हा छेद आहे. पहिली बेसिक कन्सेप्ट आपली इथं झाली पाहिजे की अंश आणि छेद हे दोन शब्द मला पक्के माहित झाले पाहिजे. वरती असतो लिहिलेला तो अंश, खाली असतो तो छेद. म्हणजे 2 पैकी 1 भाग. याचा अर्थ काय. हे झालं वाचन. काय काय शिकायचं असतं तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. वाचन, मला वाचन जमलं. अंश छेद. नंतर इथं वाचन संपल्याच्या नंतर मला आता काय पाहिजे, त्याचा अर्थ पाहिजे. अर्थ काय आहे? कारण कोणतं दिले होतं त्याचे अर्थ असणार आहे. मग सर. याचा काय. हा, म्हणजे तर त्या चालेल. आकृतीचे जर 2 भाग केले आणि 1 भाग घेतला म्हणजेच एक हा, म्हणजे मी छेद इथं 2. काय केलं, मी प्रॅक्टिकली एक आकृती पूर्ण होती, तिचे मी 2 भाग केले आणि मग याचा अर्थ मी ही एकच हातात घेतली. माझ्या उजव्या हातात किती भाग आहेत. आपण म्हणतो 1 भाग आहे, पण ते किती पैकी आहेत. 2 पैकी आहेत. म्हणून याचा आपण अर्थ समजून घेतला पाहिजे की 2 पैकी 1. आता चुकवायचं नाही. अपूर्णांकाचा अर्थ काय, दिलेल्या अपूर्णांकाचा अर्थ काय, वाचन काय, अंश कोणता, छेद कोणता, आकृती सह स्पष्ट करा. बस, हे बेसिक आलं, तुमच्या अपूर्णांकाचे प्रश्न सुटले. अर्थ 2 पैकी 1 भाग. आता जेव्हा तुम्ही सर आमच्याकडे तर असं केलं सरनं, आता 2 पैकी 3 भाग कसे होतील सर. इथं तर 2 आहेत. सर 2 चे 3 भाग कसे 3 करताय छेद तुम्ही. 2 म्हणजे 1.5. म्हणजेच त्याला काय करावं लागेल मला इथं. पण मला 2 पैकी माझ्याकडे 2 आहेत, मी दाखवू कसं आता 3 करून याला. सर म्हणजे आपल्या आधीच्या 2 1 म्हणजे 2 मिळून 1 भाग पूर्ण होतो. 1 भाग पूर्ण झाला, 1 पूर्ण 1 उरतो म्हणजेच 1.1/2 1 पूर्ण आणि 1 भाग अर्धा. मग अगदी बरोबर आहे. जबरदस्त, व्हेरी गुड, अभिनंदन. इथं जेव्हा अंश मोठा असतो याचा अर्थ हा छेद वर लपून बसलाय. पूर्णच्या पूर्ण छेद लपून बसलाय. तो किती घर बसू शकतो. 1 घर, 2 घर, 3 घर, 4. 3/2च का, मी 11/2 घेऊ शकतो. मी 23/2 घेऊ शकतो. इथं 2 किती वेळा लपलाय. समजले काय सर ते. 11 वेळा लपलाय. इथं 2×5 = 5 वेळा लपलाय. सर ते अंशाधिक आहे. येस, येस, व्हेरी गुड. म्हणजे पहा, जुनं रिपीट ऑटोमॅटिकली तुमचं आता सायकलिंग व्हायलंय. जे आणि सर झालंय आपोआप तुमच्याकडे रिपिटेशन होत आहे. येस, सर यालाच रिव्हिजन म्हणतात. तुम्ही दिलेला सर्व अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक पण होऊ शकतो, दशांश हो सर. अपूर्णांक पण होऊ शकतो आणि व्यवहारी अपूर्णांक पण होऊ शकतो. गुड, गुड. आता आता आपण ते दिलेले व्यवहार. आता आपल्याला छेदापेक्षा अंश मोठा. पहिल्यांदा काय पाहिलं आपण, वाचन. वाचनामध्ये काय समजून घेतलं, याला छेद म्हणतात, याला अंश म्हणतात. समजलं. अर्थ पाहून घेतला, 2 पैकी 1 भाग. अर्थही समजला. पण याचा अर्थ लावताना 2 पैकी 3 भाग नाही, तर 2 पैकी 3 नाही, म्हणजे इथं कुणीतरी लपून बसले. छेद कितीतरी पटीनं लपलाय. तो भले 1 पट असेल किंवा कितीही पट असेल, तितक्या पटीने तो मध्ये बसलाय. म्हणजे याच्यामध्ये एक पूर्ण अंक लपलाय, त्याला आधी बाहेर हाकलायचं. इथं 2, इथं 3 मध्ये एकदा लपलाय.
म्हणजे बे एक बे म्हणजेच त्याला आपण म्हणतो 1. 3 मधून बे म्हणजे 2 ला बे करून टाका. 3 मधनं 2 गेले, राहिला 1. आणि जसं तू म्हणत होतास दशांश अपूर्णांक 1/2 1/2 एकाचा अर्धा म्हणजे 0.5 म्हणजे याला आपण 1.5 असंही लिहू शकतो दशांश अपूर्णांकामध्ये. म्हणजे तुम्हाला अगोदरचा झालेला भाग बऱ्यापैकी आठवणीतला आहे, म्हणजे रिव्हिजनला आपल्या अर्थ प्राप्त झाला. व्हेरी गुड, अभिनंदन तुमचं. मग या पद्धतीमध्ये आपल्याला पाहिलं अंश मोठा आहे, त्याला रोहिणीनं बरोबर सांगितलं अंशाधिक अपूर्णांक. आता अंशाधिकच असतो असं नाही, इथं जर पाहिलं आपण छेदाधिक पण असू शकतो सर. छेद मोठा आहे म्हणजे इथं छेदाधिक, म्हणजे इथं अर्थ समजल्याच्या नंतर आपल्याला समजून घ्यायचा तिसरा भाग तो म्हणजे त्याचे प्रकार. आणि या प्रकारामध्ये काय काय आपण प्रकारामध्ये जास्त समजून घ्यायचं. वही पेन असेल तर ते लिहून घ्या. प्रकारामध्ये पहिल्यांदा काय समजायचं आपल्याला, काही जणांचा छेद सारखा असतो त्याला समछेद अपूर्णांक म्हणतो. भिन्न छेद. कोणता छेद भिन्न असतो, वेगवेगळा असतो, त्याला आपण भिन्न छेद अपूर्णांक म्हणतो. काही जणांचा अंश मोठा असतो त्याला आपण अंशाधिक अपूर्णांक म्हणतो. आणि काही जणांचा छेद मोठा असतो त्याला छेदाधिक अपूर्णांक असं म्हणतो. आणि जो अपूर्णांक अंशाधिक असतो तोच अपूर्णांक पूर्णांक युक्त अपूर्णांक असतो. एवढा एक डायग्राम तुमच्या वहीवर कुठे काढा, तुम्हाला अपूर्णांकाचं गणित तुमचे सुचणार नाही. अपूर्णांकाबद्दल एवढ्या एकच सारणीमध्ये एका डायग्राम मध्ये प्रकारच्या तुम्हाला सगळं समजून जाईल. संपला. एवढं लक्षात ठेवलं काय वाचन मला येते 1/2. अंश कोणता छेद कोणता मला माहित आहे. वर आहे तो अंश, खाली आहे तो छेद. नंतर अर्थ, छेदातल्या वरचे काहीतरी भाग, एवढे तुकडे केले, 2 तुकडे केले, एक तुकडा रंगवला, एक भाग रंगवला, छायांकित केला, 1/2. न रंगवलेले किती, तेही 1/2. दुसरं उदाहरण, एक आकृती, घरी सेफ आणली, आईनं सेफच्या फोडी केल्या, 8 फोडी केल्या. 1 फोड तन्मयला दिली, 1 फोड तन्वीला दिली, 1 फोड प्रांजलला दिली आणि बाकीचे उरलेले सर 308. 308 म्हणजे पॉइंट मध्ये 308 भाग खाला. 3/8 हा भाग संपवला म्हणजे छायांकित केला, म्हणजे त्या स्टेपचे 3/8 भाग खाल्ले. उरले किती दशांश मध्ये सांगू? हा सर मी सांगतो दशांश मध्ये 0.375. 5. 4.5 दशांश 4.5. बर ठीक आहे, बघूया. मग इथं आपल्याला 1 2 3 4 5 भाग शिल्लक राहिले. मग सर इथं 5 राहिला, इथं 3 राहिला, आपल्या आकृती एकच होती, उत्तर कसं येईल आपलं? तेच पहा, इथं पहा रंगवलेला भाग 2 पैकी 1, न रंगवलेला भाग 2 पैकी 1. मग सर आता जर दोघांची बेरीज केली तर 2/4. कुठे आपली आकृती एकच होती, म्हणजे अपूर्णांक चुकला. वाटू शकतं सुरुवातीला हेच केले, तुम्ही केले, मीही केले. आपण अंशाधिक सॉरी या अपूर्णांकाची जेव्हा बेरीज करायला दिली मला, तेव्हा मी सुद्धा 1 आणि 1 2 आणि 2 आणि 2 4 अशीच केलेली आहे पहिल्या टप्प्यात. जेव्हा मला माझ्या मॅडमने माझ्या गुरुजींनी फक्त सांगितलं चला रे 1/2 अधिक 1/2 करा, किती बेरीज येते,
तेव्हा मी काय केलं, त्याचं उत्तर करताना 2 आणि 2 4 1 आणि 1 2 बरोबर आहे. आपण पण केलेलं आहे. 100% केला. आता चुकलं सर. असं करतो का आपण? नाही सर. हे बरोबर आहे का? नाही. कारण एकाच आकृतीशी संबंधित आपण बोलतोय. म्हणून इथं पुन्हा दुसरे 2 भाग केलेच नाहीत आपण. 2च भाग आपल्याकडे आहेत. म्हणून छेद 4 येत नाही. छेद 2 आणि छेद समान अंशाची बेरीज. छेद समान. आता पुढचं लक्षात काय ठेवायचं? एक भाग झाला एवढा. वाचन जमलं. अर्थ माहित झाला. प्रकारामध्ये काही समछेद असतील तर काही भिन्नछेद असतात. जसं की हे दोन्ही समछेद आहेत. पुढे आपण घेणार भिन्नछेद आणखी काय? काही अंश मोठा, अंश अधिक, अंश मोठा, छेद अधिक, छेद मोठा. काहींचा अंश अधिक, काहींचा छेद अधिक. असं नसते की मी एकाच अपूर्णांकामध्ये अंशाधिक आणि छेदाधिक दाखवतो. कसं शक्य आहे? एक तर 3 अंश छेद 5 होईल किंवा 5 अंश छेद 3 होईल. इथं छेद मोठा आहे. नाही मी इथं अंश मोठा करून दाखवतो. नो, इट्स नॉट पॉसिबल. नाही, इथं अंश मोठा आहे. मी छेदही मोठा करून दाखवतो. नाही, शक्यच नाही. इथं 5 अंश आहे. मी काय करेल? त्याला 8 करेल. हां, आता झाला की नाही मोठा? पण 5 लहान झाला की नाही? एक मोठा होतो तेव्हा दुसरा लहान. इथं छेद मोठा झाला, अंश लहान झाला. इथं आता अंश मोठा झाला, छेद लहान झाला. म्हणजे दोन्हीपैकी एकच कोणता तरी असणार. एक तर तो अंशाधिक असेल, एक तर तो छेदाधिक असेल. आणि जो अपूर्णांक अंशाधिक असतो त्याच्यामध्येच छेद लपून बसलेला आहे. किती घर असू शकतो, मिनिमम एक घर तर राहणारच राहणार. मॅक्सिमम अनलिमिटेड. अनलिमिटेड कुठं असते कसं? लिमिटेडच राहणार. आता आपल्याला इथं 8 अंश छेद 5 दिले. मला माहित आहे 5 चा पाढा 5 1 5, 5 2 10, 10 होत नाहीत म्हणजे 5. याच्याकडे एक घर लपून बसलाय. मांडी माझी अशी राहणार. छेद बदलत नाही. छेद ऍज इट इज. मग 5 किती वेळा लपलाय? 1 वेळा लपलाय. त्याला बाजूला काढलं. आता किती राहिलेत? माझ्याकडे 3 राहिले. हे मला माहित आहे. म्हणजे 1.3 अंश छेद 5 याचं वाचन वेगळं. जी संख्या पूर्ण आली तिला पूर्णांक. आणि जर समजा आपल्याला असं एखादं गणित दिलं तर तोंडी करता येईल का आपल्याला? किती वेळा लपलाय? खूप वेळा लपलाय. मग इथं आपल्याला गणित सोडवल्याशिवाय पर्याय नाही. कारण 8890 पर्यंत मला 5चा पाढा येत नाही. मला तरी येत नाही. मग मी काय करणार? 5 1 5, 3 शिल्लक, 5 7 35, पुन्हा 3 शिल्लक, पुन्हा 5 7 35, 4 शिल्लक आणि 5 48 म्हणजे 1778 पूर्णांक लपलेत. शिल्लक किती राहिलेत? इथं काही राहिले का? काहीच नाही ना. मग आता मी पूर्णांक मध्ये कसं मांडणार? नाही मांडणार. इथं गणितच संपलं. पण तेच जर या ठिकाणी 0 ऐवजी 9 दिलं असतं तर काय झालं असतं पहा. कारण 5 ची कसोटी तुम्हाला माहिती आहे. 0 आणि 5 हा जर एकक असेल तर त्याला 5 ने निशेष भाग जातो. हा एक फार महत्वाचा शब्द आहे पहा. शेष. नि म्हणजे नाही, शेष म्हणजे बाकी. जेथं बाकी उरत नाही तो निशेष. इथं निशेष भाग गेलाय म्हणजे या ठिकाणी अपूर्णांक तयार होणार नाही. मला भाग करता येत आहे आणि जिथं भाग पूर्ण होत नाही तिथंच तर आपल्याला दशांश आणि व्यवहारी अपूर्णांक आहे. मग या ठिकाणी जर मी आता 9 घेतले तर बदल काय होतो? 5 1 5, 3, 5 7 35, पुन्हा 3, 5 7 35, 4 शिल्लक 49 झाले. 5 9 45 आणि माझ्याकडे शिल्लक किती राहिले? 4. म्हणजे माझं उत्तर मांडताना मला म्हणावं लागेल
1779.4 म्हणजे 1 किंवा 2च उत्तर येते असंच असते म्हणता येत नाही, कितीही असू शकते. सो मी केला. आता थोडंसं आकृत्या लिहून घेतला असेल तुम्ही, वाचन समजलं. 1/2 असं नाही म्हणायचं, 1/2 असंही नाही म्हणायचं, किंवा छेद 2 1/2 असंही नाही, आणि 1/2 ही शॉर्टकट पद्धत आहे. जवळपास सगळे शिक्षक, सर्व विद्यार्थी आपण तसंच म्हणतो. पण परीक्षेमध्ये आपल्याला चकवण्यासाठी, आपल्याला फसवण्यासाठी पर्याय सुद्धा ते देतात 1/2, पण मूळ उत्तर ते नाही. मूळ उत्तर 1/2. जर तुम्ही याला नाव देता तर याला का नाही, म्हणून तिथं उत्तर शोधून काढताना जर तसा प्रश्न आला तर लक्षात ठेवा. आता एक भाग पाहतो आपण की जास्त रंगवलेला भाग आणि न रंगवलेला भाग दोन्ही सारखेच, मग छेद सारखा. तर नियम आता पुढे काही ठोकताळे, काही छोट्या छोट्या गोष्टी. छेद समान असेल तर अंशाची बेरीज आणि वजाबाकी होते. फक्त अंशाची, इट्स द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. छेद समान, दोन अटी आहेत. छेद समान असेल अंशाची बेरीज करा, छेद समान असेल तर अंशाची वजाबाकी करा. म्हणजे याचाच अर्थ दुसरी एक अट पडणार आहे. एक अट आहे, मला दिला तर बोलतो, म्हणजे याचा अर्थ दुसरी अट आहे. नाही दिला तर काहीतरी वेगळंच करणार. तुम्हाला जर 1 रुपया दिला तर मी दुकानला जातो. दुसरी अट काय असू शकेल बरं महेश? कोणी सांगा, बोलायचं. जर मला तुम्ही 1 रुपया दिला तर मी दुकानला जातो. एक अट. दुसरी अट काय असते? रोहिणी, आवाज पोहोचतोय? हॅलो. महेश, आवाज येतोय का? हो सर. माझ्या घरी काय सर दीपक आला. ते झालं, पण मी बोलायला तुमच्यापर्यंत आवाज येत नाही का मग? मी तुम्हाला विचारले, इथं एक अट दिली तर दुसरी अट काय? समजा मी जर दिलंय, सांगितलं की तुम्ही मला 1 रुपया दिला तर मी दुकानला जातो. एक अट झाली, तर दुसरी अट काय असेल? दीपक, तर मी सांगू का? तुम्ही सांगू शकता ना. छेद समान असल्यास अंशांची बेरीज करता येते, म्हणजे हा. अंश अधिक अंश, पण छेद बदलायचा नाही. ओके. नाही, आता माझं उदाहरण वेगळं आहे. मी अटीकडे जातोय. एक अट दिली याचा अर्थ 100% दुसरी अट आहे. तर नियम वेगळा आणि अट सांगितली की वेगळं. अट आहे, अट अशी आहे की बाबा म्हणले दुकानला जा, जातो, 1 रुपया दिला तर, ही झाली एक अट. दुसरी अट काय असू शकते? 1 रुपया दिला तर मी दुकानात जातो. नाही तर जाणार नाही. काहीतरी आणायचं असेल दुकानातनं. एक अट कशी झाली तर लक्षात आलं. वहिनी बरोबर बोलली. 1 रुपया दिला तर जातो, नाही दिला तर जात नाही. दोन अटी. तुम्ही मला जर, आपण मित्रासोबत तसंच करतो, तू मला पेन दे तर मी तुला वही देतो. तू मला वहीचं पान दे तर मी तुला स्केच पेन देतो. आणि तू दिला नाही, जाय मी पण देत नाही. दोन अटी असणारच असणार. तू दिला तर मी दिला तर तू. इथं छेद समान अंशाची बेरीज, छेद समान अंशाची वजाबाकी.
आणि छेद असमान ना बेरीज ना वजाबाकी, मग तिथं नियम वेगळाच येतो. तो माहिती आहे तुम्हाला, तरी पण आपण छोटे थोड्या बेसिक हा तर छेद समान अंशाची बेरीज, छेद असमान तर कसं तेही पाहा. मग इथं आपण काय केलं, दोघांचाही छेद सारखा आहे, एकाच वस्तूचे दोन भाग केले. मग आपल्याकडे एकच वस्तू होती, आता दोन तुकडे झाल्यावर एक कशी करून दाखवत सर, मी पण बघतो आणि मी आपण दाखवतो. छेद समान म्हणून एकदाच घ्यायचा, आता नाही बोललो, अगदी तोच नियम. अंशाची बेरीज 1 अधिक 1 बरोबर 2/2. बे एक बे, बे एक बे बरोबर 1. 1 अंश छेद 1 त्याचा अर्थ 1. 1 गुणिले 1 त्याचा अर्थ 1. 1 चा वर्ग 1. आकृती आपली 1 होती, सगळी म्हणून एकच झाली. आता इथं आपण तन्मयचं उदाहरण घेतलं. तन्मय, तन्वी, प्रांजल तिघांना आईने एक एक फोड दिली, म्हणजे आपल्याला 1 2 3 3 अंश छेद 8 खाल्लेला भाग, आपल्या पुस्तकाच्या दृष्टिकोनातून छायांकित भाग किंवा रंगवलेला भाग, न रंगवलेला भाग 1 2 3 4 5. किती पैकी आपण गडबड इथंच करतो. सगळ्यात मोठी गडबड काय होते माहितीये, आपण हे करतोय एखाद्या वेळेस तीन तीन पैकी 3 भाग रंगवले आणि न रंगवलेले 5, आपण छेद 5च मांडतो आणि या 3चा छेद 3 मांडतो. इथंच आपली गोची होते. खूप जणांचे मी पेपर पाहिले, खूप जणांची उत्तरपत्रिका तपासल्या. अनेक शाळेमधला हा अनुभव. जितके रंगवलेले भाग आहेत तितकेच आपण छेद देतो, जितके न रंगवलेले आहेत तितकाच आपण छेद देतो. तसं करायचं नाही. जर आता कोणी तसं करत असेल, सोबत बसलेले तिसरी चौथी कोणत्याही वर्गाचे असतात आणि असं जर करत असाल तर आताच लक्षात ठेवा, कधी जेवढे रंगवले तेवढे वर लिहा आणि एकूण भाग लक्षात ठेवायचे. किती पैकी 3 पैकी 3 नाही रंगवले, मी 8 पैकी 3 रंगवले म्हणून मी हा म्हणणार. किती नाही रंगवले, किती कोरे आहे, 8 पैकी 5 कोरे आहे म्हणून 5 अंश छेद 8. आता मला जर याची बेरीज करायला सांगितली तर मी बेरीज करणार. बेरीज 3, आता इथं नियम काय आपल्याला, 8 8 छेद समान अंशाची बेरीज, छेद समान अंशाची वजाबाकी. मग 8 8 8च राहणार, 3 अधिक 5 यांची बेरीज 8. सर आणखी 8 8 हो, 8 एक 8 8 एक 8 बरोबर 1. म्हणजे पूर्ण मिळून एक स्टेप होता. यस, संक्षिप्त रूप सर. हा बेटा संक्षिप्त सर घेऊ 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 चालत जातो, काळजी करू नका तुम्ही. आणि तुम्हाला नवीन उपक्रमामध्ये बस 2 मिनिट मध्ये सगळं मिळेल. आणखी एक नवीन कार्यक्रम सुरू केलेला की ज्याच्यामध्ये आणि तेही आणि सर भिन्नछेद पण घ्या. भिन्नछेद तर घेऊयात, समच्छेदही घेऊयात, पूर्ण छेद काय काळजी करायची, आपण तुम्हाला कुठंच आणणार नाही. चला तर मग आता बघूया आपण बेरीज वजाबाकी. आपल्या इथे 4 मूलभूत क्रिया आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार
एक मिनिट, थोडं मी नेट बदलतोय. सुमित, आवाज येतो? रोहिणी, आवाज येतो का? हो सर. ओके. कारण रेंज केली होती, लागली दुसऱ्या कार्डवर आता जॉईन झालं. ओके, काय हरकत नाही. टेक्निकली लॉजिक इथे राहतो. आपण बेरीज, मग बेरीज मध्ये आपल्याला माहित आहे चिन्ह, वजाबाकी त्याचंही चिन्ह माहित आहे, गुणाकार त्याचंही चिन्ह माहित आहे, आणि भागाकार त्याचंही चिन्ह माहित. पहिलं आता बेरीज आपण घेऊयात अगोदर समछेदची. समजा 2 अंश छेद 5 अधिक 1 अंश छेद 5. प्राची मला सांगेल. प्राची, हाऊ टू सॉल्व दिस क्वेश्चन? सर सांगू मी? हा, काय करावं लागेल? नाही, आता आपण काय केलं, तुम्ही थोडं समोर पाहणं. मी 2 टप्पे मांडले, म्हणजे मला काय करायचं सर त्याचा एक पूर्ण होण्यासाठी 3 झाले. म्हणजे मग 2 म्हणजे 2 अंश सर समुच्छेद करायचे असते पुढं. तर 2 अंश 5 तुम्हाला समुच्छेद करायचे असते सर पुढं. करायचं असेल सर म्हणून तुम्हाला समुच्छेद उदाहरण करायचं. दिले आणि तुझं मग तुला आलं, मला तुला तू फार पुढच्या स्टेपचं मला विचारतोय, सांगतोय ते बरोबर आहे, पण तिथं आताच मी जाणार नाही. तिथं आताच नाही जाणार. तुझं अगदी बरोबर आहे, मला माहिती आहे तुला काय म्हणायचं ते. समज म्हणजे संख्या कितीतरी पटीने वाढून घ्यायची असेल असं तुझं म्हणणं आहे, मी ओळखलंय, पण तिथं नाही जाणार आहे. थोडस आता इथंच मला 2 स्टेप मध्ये उत्तर करायचे, तर मी काय करणार? सर आधी आहे ना त्यावरच्या अंशाची बेरीज करून घ्यायची आणि छेदाला जशास तसं ठेवायचं. म्हणजे मला सांगा ना, तुम्ही काय लिहू? मला लिहिताच येत नाही, तुम्ही सांगा, मी लिहू. सर 2 अधिक 1 करा. कुठं करू? बरोबर तिथं 3 बरोबर वरती 3 नाही सर, तिथं 5 वरती 2 सर तिथं अंशाच्या ठिकाणी. हा सर अंशाच्या ठिकाणी. हेच तर मला तुम्हाला सांगायचं होतं. इथं तिथं तिकडं इकडं हे नकोय. इथं जागा माहिती आहे आपल्याला, ही अंशाची आणि छेदाची. तोच शब्द आला पाहिजे. सर अंशस्थानी आणि छेदस्थानी. अंशस्थानी मला काय करायचंय? दोन्ही संख्यांना बेरीज रूपात मांडायचंय. 2 अधिक 1 अंशाच्या जागी, आणि छेद समान. माझा नियम पक्का इथं आता बसलेला. छेद समान तो एकदाच मांडायचा, आणि मग आता बेरीज 2 आणि 1 बेरीज करायची सर. बेरीज करून अंशस्थानी न्यायची. यस. आणि छेदस्थानी न्यायची. अंश छेद. म्हणून इथं नाही सर, तिथं नाही सर, तिथं. आता तुम्ही मला सांगताय, मला दिसत नाही. इतर विद्यार्थी पण पाहतात, त्याला दिसत नाही. इथं तिथं काय? आपल्याला फिक्स जागा माहित आहे, की अंशाची जागा आहे की छेदाची जागा आहे. म्हणून अंशाच्या ठिकाणी असल्या, छेदाच्या ठिकाणी असल्या, हा परफेक्ट वर्ड तुमच्याकडे झाला पाहिजे. आता नक्की तरी तुमचा ते चुकणार नाही, विसरणार नाही. ओके, आता अजून जो म्हणत होता, समजा मी आता याच्या पुढे आणखी एक बरोबरचं चिन्ह दिलं होतं, तर अभिनवच्या प्रश्नाचं उत्तर
नक्की मिळेल. बरोबर आहे अभिनव? 5. हो. काय असू शकते बरं तुझ्या तुझ्या कल्पनेतलं एक सांग मला. 0.6. बर चल. सर 3 गुणिले अंशस्थानी 6 घ्या. वर किती घेऊ? अंशस्थानी 6 आणि 10. अंशस्थानी 6 आणि खाली 10 छेदस्थानी. त्याला सांगितलं वर 6 घ्या, हे वर ठिकाण 6 खाली 10. सर तसं नाही, अंशस्थानी. स्थानी 6 छेदस्थानी 10. सर तसं सांगितलं होतं अंश. तू काय म्हणतो? वर खाली नाही म्हणलो. वर घेतलंय 10 खाली म्हणलं, खाली घेतलं. सर भिंतीवर आणि खाली लिहू नका सर. अंशस्थानी 6 लिहा, छेदस्थानी 10 लिहा. अंशस्थानी 6 आणि छेदस्थानी 10 लिहा. का आता इथं 6 आणि इथं 10 का लिहायला लावले? अंशस्थानी 6 आणि छेदस्थानी 10 हे अरे एक आपण सुरुवातीला अभिनव तूच सांग. आणि बोलताना तुम्हाला कुणालाही व्हिडिओचं बंधन नाही आहे. बोलताना व्हिडिओ चालू करून बोलत जा, काही अडचण नाही. तुमच्याकडे जात नसेल तर गोष्ट वेगळी, माझी पण अडचण नाही. आम्ही तुला का घ्यायला लावलं? घ्या वाटलं 610. सर यस महेश तुझा आवाज आला नाही आज. यस महेश तू सांगू शकतो. काय सर? तर का मला 610 लिहायला लावलं? 6/10 का लिहायला लावलं बरं? आपलं चांगलं देवा धर्म उत्तर 3/5 आलं आणि अभिनव म्हणते सर 6/10 सर समच्छेद अपूर्णांक आपल्याला करायचे असेल तर एका संख्येने अंशाला आणि छेदाला गुणावं लागते. सर म्हणून मी दोन ही संख्या घेतली. म्हणून 3 गुणिले 2 बरोबर 6. म्हणून अंशस्थानी 6 लिहिले. मग 5 गुणिले 2 बरोबर 10. म्हणून छेदस्थानी 10 लिहिले. आलं. बरं महेश तू सांग बरं त्याचा. महेश बोलतोय. सर अंशस्थानी 3 होता, 3 2 न गुणलं, मग पुढचा अंश 6 आला आणि छेद 5 होता, मग त्याला पण 2 नच गुणलं, 6/10. अंशाला छेद 5. काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? समान अपूर्णांक. समच्छेद अपूर्णांक. समच्छेद अपूर्णांक. बरं आणखी त्याच्या प्रकारमध्ये तो एक लिहायचा राहिलाय आपला. त्याच्यात मला एक पेज मारून तो लिहायचा आहे. सममूल्य अपूर्णांक. संक्षिप्त रूप. संक्षिप्त रूप. सममूल्य संक्षिप्त रूप. यस तन्मय. संक्षिप्त रूप. छोटा होतं त्याला मोठं केलं. संक्षिप्त गुड्ड्याला नाही का? संक्षिप्त वेगळं असतं. उलट मोठं केलं आहे. दिसायला 3 चे 6 झाले पण 5 चेही 10 झाले. तेव्हा सममूल्य अपूर्णांक. दिलेला अपूर्णांक आता ऐकून घ्या मॅडम. दिलेला अपूर्णांक एका दोघेही अंश असेल तर छेद असेल, दोघं जेव्हा समान पटीमध्ये वाढतात म्हणजे त्यांची किंमत सारखीच राहते. इथं 3 ची किंमत 6 झाली. का झाली? त्याने 3 ला 2 ने गुणले. 5 ची किंमत सुद्धा मला 2नच. तर जर घरी आपल्याकडे समजा केळी आणलेली आहे, घरी दोघांनाही केळी आवडते, समजा गोपालला आणि रोहिणीला केळी आवडते, दोघांनाही आवडतात, खूप आवडीचा पदार्थ, खूप आवडीचं फळ. गोपालला 2 दिले, रोहिणीला 1 दिले, काय होईल बरं? रोहिणी मला आणखीन पाहिजे. मला 1 पाहिजे म्हणून ती हट्ट करेल. म्हणजे जसा
ही हट्ट करेल मला आणखी पाहिजे, तसा इथं आपले अंश आणि छेद सुद्धा हट्टच करतात. तू किती पटीनं वाढायलास? 2 पटीनं. मला पण 2 पटीनं वाढायचं. जसं तू मी काही कमी नाही. हा तू एक कर, मी बी अजून एक कर. तुला एक शर्ट नवीन आणलं, मी पण एक शर्ट नवीन आणलं. तुला सायकल घेतली, मी पण सायकल घेतली. हा त्यांचा मी जागा होतो आणि हा जेव्हा त्यांचा मी जागा होतो तेव्हा त्याला त्याच मीने गुणाकार करायचा. जर याला जर 2 ने तर याला सुद्धा 2 नेच. याला म्हणजेच अंशाला 2 ने तर छेदाला सुद्धा 2 नेच गुणाकार करायचा. तितक्याच समान पटीमध्ये त्यांना वाढवायचं. म्हणून शब्द आहे तिथं सम. सम म्हणजे सारखा आणि मूल्य म्हणजे किंमत. कोणत्याही वस्तूचं एक मूल्य असतं खरेदी करताना. जसं मी बाजारात गेलो, म्हणले की कितीला, तर ते म्हणले नाहीत मला थोडेसे हरभरे आणून द्या, की थोडेसे गहू आणून द्या. नाही, ती पद्धत ज्या वेळेस आपल्याकडे पैसा असत नव्हता किंवा त्याचं पैशाचं नेमकं वितरण माहित नव्हतं त्यावेळेस ते होतं. वस्तू विनिमय म्हणतात त्याला. एक वस्तू द्यायची, दुसरी वस्तू घ्यायची. आता तसं नाही, कुठेही जा, हा किती लावू, 10 रुपयाला. लागली दुसऱ्या दुकानात गेलो, 12 रुपयाला. तिकडे 10 रुपये, 12 देताय, महाग आहे तुमच्याकडे. म्हणजे आपल्याला त्या सर मूल्य माहित झालं. इथं ही सुद्धा पद्धत बघा. काय बोल सर ही पद्धत मोहनजोदडो मध्ये होती. ही पद्धत तुम्ही आता सांगितली ना, ते मोहनजोदडो मध्ये होती. हडप्पा संस्कृतीमध्ये. त्यांची संस्कृती होतीच होती. तुम्ही तुमच्या आजी आजोबांना विचारा, त्यांच्या आता आजी आजोबा आहेत, हयात आहेत, त्यांना विचारा. ते तर फार जुनी संस्कृती झाली. हडप्पा मोहनजोदडो जे आहे ते फार जुनं झालं. पण आता आज तुमच्या गावामध्ये जे म्हातारे माणसं आहेत, अगदी म्हातारे, त्यांना विचारा की तुम्ही, तर मला माहिती आहे मी स्वतः बऱ्याच तशी खरेदी विक्री केलेली आहे. मी स्वतः केलेली. डाळ द्यायची, त्याच्या बदल्यात दुसरी डाळ घ्यायची. डाळ द्यायची, त्याच्या बदल्यात ज्वारी घ्यायची. आम्ही सुद्धा केलेला आहे. तुमच्या आई बाबांनी सुद्धा केलेला आहे. एक वस्तू द्यायची आणि दुसरी वस्तू घ्यायची. दोघांच्या गरजा पूर्ण करायच्या. हे त्याच्यामध्ये होतं. आता तसं नाही. आता 10 किती, 10 चलो बस, असं आहे. मग इथं सम मूल्य, सारखी किंमत. मग इथं 3 2 6, 5 2 10. आता हे असंच उत्तर येतं काय? बनत नाही. मी 3 ला 10 ने गुणाकार करू शकतो, तर 5 ला सुद्धा 10 ने गुणाकार करू शकतो. 3 10 30, 5 10 50. याचीही किंमत तितकीच आहे. याचीही किंमत तितकीच आहे. तिघांचीही किंमत काही फरक नाही. 50 पैकी 30 खर्च केले, 10 रुपयापैकी 6 रुपये खर्च केले आणि 5 रुपयापैकी 3 रुपये खर्च केले, तर कोणी किती खर्च केले त्याचं प्रमाण जर काढायला लावलं तर सगळ्यांनी सारखाच खर्च केला. काही फरक नाही. यानं 5 भागापैकी 3 खाल्ले, यानं 10 भागापैकी 6 खाल्ले, यानं 50 भागापैकी 30 खाल्ले. वाटणे फरक नाही. याला म्हणतात सममूल्य अपूर्णांक. कारण आताच घ्यायचं नव्हतं तुम्हाला, पण अभिनवने इथं मी 2 रेषा मारल्यामुळे एक अंदाज लावला की काय असू शकतं, म्हणून हा भाग लागलीच घेतला. ठीक आहे. आता आपण जाऊया वजाबाकीकडे. त्याचं उत्तर असं आपलं 3 अंश 1 5. दुसरं उदाहरण पाहूया. 9 अंश छेद 11 वजा 3 अंश छेद 11. नियम अट छेद समान. पहिल्यांदा इथं बघायचं, नाही तर पटकन 11 मधून 11 गेले 0, 9 3 गेले 6. जमल नाही सर, नाही जमणार. छेद समान आहे. मग पहिली अट, छेद समान आहे तसाच छेद मांडा. नंतर अंशाची बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकी असेल तर वजाबाकी करा. मी इथं सध्याला एक पायरी वाढवतोय, तुम्हाला वाढवायची आवश्यकता कदाचित पडणार नाही. 9 वजा 3
9 मधून 3 गेले, शिल्लक राहिले 6. फक्त 6 नाही, छेद सुद्धा कायम ठेवायचा. याला वजाबाकी. माईक चालू आहे त्याने बंद करा. काय मॅडम तुझं चालू आहे का? तर तुम्ही तिथे थोडी तरी हालचाल केली की सगळीकडे आवाज येतो. आता एक बेरीज सर नाही एक माझा. वजाबाकी झाली. जर आपल्याला 3 किंवा 3 पेक्षा जास्त संख्या दिल्या तर ते एक उदाहरण पाहूया. समजा दिलं 3 अंश छेद 17 अधिक 1 अंश छेद 17 अधिक 4 अंश छेद 17 अधिक 2 अंश छेद 17. बरोबर. मी ही पद्धत घेण्यामागचं कारण असे गणित आहे. एखाद्या वेळेस पटपट येईल आपल्याला, पण समजा चुकला आणि नेम हुकला तर काय होणार आहे? असा अपूर्णांक आपल्या समोर येणार आहे. बरोबर आहे? काय बरं अर्थ याचा? सर ते मार्क आहेत. गुड. म्हणजे मी जर थोडासा इथं ऐन वेळेला हुकलो, गाडी चालवताना जसं माझं नजर हटी, दुर्घटना घटी, तसं सर इथला 8:30 वाजले. हा? कोण आहे ते? कोण आहे की सर 8:30 वाजले म्हणू लागला. बहुतेक मला वाटतं सुमित वगैरे होते कारण त्यांना जायचं असेल कदाचित. ठीक आहे, बघूया रेकॉर्डिंग मध्ये मला सापडते. ठीक आहे. तर इथं छेद सगळा सारखा. अच्छा मी पटकन असं करून जर केलं तर कदाचित चुकू शकतं आणि या पद्धतीतून गेलो तर चुकणार नाही ही खात्री आहे. अंशाची मला बेरीज करायची, छेद सारखा आहे म्हणून छेद एकदाच मांडायचा. 3 भाग अधिक 1 भाग अधिक 4 भाग अधिक 2 भाग. बरोबर. 3 आणि 1 4, 4 आणि 4 8, 8 आणि 2 10. 2 वेळा करून पहा. इकडून होतं उलट तिकडून या. 2 आणि 4 6, 6 आणि 1 7, 7 आणि 3 10. येस, इट्स करेक्ट. 10 अंश छेद 17. चुकणार नाही. मग तुम्हाला बेरीज दिली असेल बेरीज, वजाबाकी दिली असेल वजाबाकी. दोन्ही तिन्ही जर वजाबाकीचेच दिले असते तर अगोदर पहिल्या संख्येतून दुसरी संख्या वजा करा, दुसऱ्या संख्येतून तिसरी संख्या वजा करा. नाव बदलून राहिला खाली मार्क. हे झालं बेरीज आणि वजाबाकी या क्रियेवर. गुणाकार भागाकारला वेळच लागणार बघा याच्यामध्ये. नाव मोठं विचार पाहिजे गुणाकार. बापरे. समजा आणि गुणाकारामध्ये समछेद भिन्नछेदचं काहीच नाही. हा एक मिनिट, एक काम राहिलं. बेरीज वजाबाकी झाली पण ही झाली समछेदची. एक भिन्नछेदची गुणाकार भागाकार उद्या आहे. 3 अंश छेद 5 अधिक करण होता सर. ठीक ठीक आहे. करण शिंदे का करण वाघमोडे? शिंदे. शिंदे. ठीक. 3 अंश छेद 5 आणि 2 अंश छेद 7. आता 5 7 12, 3 आणि 2 5. असंही करू शकतात, करतात. नाही सर त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं छेद सारखा असेल तर एकदाच घ्या. आता इथं छेद सारखा नाही, 5 एकदा 7 एकदा घेण्याऐवजी 5 आणि 7 आणि 12 घेतले. बरोबर आहे का हे? सर चुकले. चुकलंय. मग सर हा नियम इथे लागू. सर आपल्याला त्याचा गुणाकार करावा लागतो. सांगू कसा? सर हा यानं त्याला
इकडल्या छेदानं तिकडल्या छेदाला गुणा, तिकडल्या छेदानं इकडल्या छेदाला गुणा. आता एक लक्षात अंशाने घ्या, छेदाला गुणायचं, छेदाने अंशाला गुणायचं, दोन्ही अंश. गणिताच्याच भाषेमध्ये बोलायचं. 3 अंश छेद 5 आणि 2 अंश छेद 7 जर मला सोडवायचंय तर 3 अंश छेद 5च्या 3 अंशाने 7 या छेदाला गुणाकार करा. इकडच्या तिकडच्या तिकडच्या इकडच्या म्हणजे तुम्ही शेजारच्या घरी जाऊ का? ते शब्द नको आहेत आता. बी परफेक्ट. हेच इकडच्या तिकडच्या इकडची घेऊ पाहिजे, इकडची हे 2 हे 6 21 6 हे घेऊ. दिलेल्या अपूर्णांकामध्ये पहिल्या अपूर्णांकाचा अंश गुणिले दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद अधिक दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश गुणिले पहिल्या अपूर्णांकाचा छेद. त्यांना नाव आहेत, ज्याला नावं नाही त्याला ए बोला इकडे. त्यावेळेस कोण बघल माहित नाही. 10-12 जण जात असतील, 10-12 5 ए बोला इकडे या, सगळेच पोरं येतात. अरे महेश इकडे, फक्त महेश जाईल. याची नावं आहेत. हा महेश हा आर्यन, त्याचे नाव फिक्स आहे. हा 3 अंश छेद 5 आहे, याला 5 अंश छेद 3 कोणीच म्हणणार नाही. मग याचं घुगऱ्या घालून नाव ठेवलंय. हा 3 अंश हा 5 छेद नाव ठेवलंय. नाव ठेवलंय हे पोरा नको. आता लक्षात नाही आर्यन. पण इकडचं तिकडचं ते केव्हा प्रत्यक्ष 2 मित्र इकडे बसलेत आपण, हा याला इकडे याला इकडे. पण तुम्ही तिथं आहात, तुम्ही नांदेडला आहेत, कोणी पुण्याला आहेत, कोणी थेरबनला आहेत, कोणी कुठं तरी आहे. त्याच्यामुळे इकडचं तिकडचं कुठलं, पुण्याचा परभणीचा थेरबनचा का आणि कुठला नाही, शब्द बदला. 3 अंश छेद 5 चा अंश 2 अंश छेदचा छेद असे शब्द आता आपल्यासोबत आले पाहिजे. म्हणून आता इथं जेव्हा भिन्न छेद असतात त्यावेळेस आता मग तुम्हाला सूत्र जरी दिलं तर ते सूत्र लिहून घोकून पाठ करण्यासाठी गरज नाही. इथं काय करायचं असते ते मी छेदाचा गुणाकार, छेदस्थानी काय येते छेदांचा गुणाकार येतो आणि अंशस्थानी काय येते पहिला अंश गुणिले दुसरा छेद अधिक दुसरा अंश गुणिले पहिला छेद. लिहायची आवश्यकता नाही, तोंडी लक्षात येतं. आणि तोंडी लक्षात येण्यासाठी फक्त तिरप्या 2 रेषा मारायच्या, संपलं. मी सांगू का प्रॅक्टिकली सांगू? आता अगोदर जे पद्धतीने सांगतोय ते पद्धत पूर्ण समजून घ्या आणि मग पुढे जा. मग आता हीच पद्धत. हीच पद्धत सर. पण मुलीच सांगते मी, त्याला दुसरी पद्धतच नाही. संख्या जर एकाच पाठाच्या आल्या तर पद्धत बदलते, तेही सांगतो. पण आधी फक्त समजून घ्या. 5 7 दोन्ही मूळ संख्या आहे, त्याच्यामुळे हीच पद्धत वापरावी लागते. पण दोन्ही जर सुद्धा समसंख्या असतील तर दोन्ही जर एका पाढ्यातल्या संख्या असतील तर पद्धत बदलते, तेही लक्षात घ्यायचं. इथं 5 7 35 पहिला अंश दुसरा छेद गुणाकार करायचा, 7 त्रिक 21. इथं लांब लचक एवढं आहे, उत्तर एवढंच 3 7 21. आणि कधी बेरीज असो तर वजाबाकी असो, पहिल्याच अंशाला किंमतीला स्थान अगोदर द्यायचं, दुसऱ्याला द्यायचं नाही. पहिलाच अगोदर, नाहीतर होते काय वजाबाकी करताना तुम्ही दुसऱ्याला जर अगोदर स्थान दिलं, महत्व दिलं तर उत्तर उलट येऊ शकतं. इथं 5 इकडे 3 येणार असते, 5 वजा 3 2 येतं, पण इकडं 2 वजा 5 केला तर उत्तर वजा 3 येतं. म्हणून कधी फर्स्ट प्रेफरन्स टू या पहिल्याच संख्येला, पहिल्याच अंशाला अगोदर स्थान द्या. 3 7 21 अधिक 2 पंचे 10. 21 मधून 10 गेले की 21 मध्ये 10 मिसळले, तेही विचार करायचा आहे. मला 21 मध्ये 10 अधिक आहे, नाही तर पटकन नाही वजाबाकीचं डोक्यात राहिलं, 21 अधिक 10 मांडले आणि उत्तर 8 तेही गेलं. 21 अधिक 10 करताना इथं मला 0 आणि 1 1 2 अधिक 1 3 आणि खाली 35.
हे झालं या प्रश्नाचं उत्तर. याला म्हणतात बहिणी भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज. भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज करताना तिरपा गुणाकार करावा लागतो. इकडचं तिकडचं तिकडचं इकडचं म्हणायचं नाही. तू जर इकडचं तिकडचं म्हटलं आहे तर मला 2 गुणिले 5 अगोदर गेली, 3 गुणिले 7 नंतर गेली. वजाबाकीमध्ये फरक पडतो म्हणून नॉट इकडचं नॉट इकडचं. आता मी करून टाकू. एक वजाबाकीचं घेऊ आपण थांबू आणि तुम्ही तुमच्या परीने उदाहरणे तयार करा. सर मी सोडून मी गणित एकदा करून दाखवू काय? आणि एक मला एक समजून सांगू इतरांसाठी. आता तुझे व्हिडिओ सुद्धा तयार करायचे. जसं आता मी काल बस 2 मिनिट सुरू करतोय तसे तुझे पण येऊ दे. तू करू शकतोस. आता आताच गणित असं दिलेलं आहे आणि मी पहिला अंश गुणिले दुसरा छेद न लक्षात घेता पटकन 2 गुणिले 5. पहिल्यांदा मला माहित झालं की 5 गुणिले 7 छेदाचा गुणाकार करायचा आणि वर करताना इथं हा पहिला वजा 3 गुणिले 7 असं केलं. 2 पंचे 10 वजा 21 छेद 5 सत्तर 35. 10 रुपये होते. 21 रुपयाचं सामान आणायला गेलो म्हणजे माझ्याकडे 11 रुपये उधारी राहिली. उधारी म्हणजेच वजा. कधीही गेलो तर ते माझे वजा होणार आहे. म्हणून असं म्हणता येत नाही की माझ्याकडे 5 रुपये मी 7 रुपये कसे खर्च करू. करता येतात गणितामध्ये. ओळखीचा दुकानदार असेल तर नक्की देतो, नसेल तो नाही देणार. तसं इथं पण इथं मात्र सगळ्यांच्या ओळखीचा आहे. हा दुकानदार फार भारी आहे. वजा 11 छेद 35 असं येऊन बसेल. म्हणून इकडचं तिकडचं नसेल. पहिला अंश दुसरा छेद दुसरा अंश पहिला छेद. या नियमाने जेव्हा आपण जाऊ तेव्हा काय होतं 5 सत्तर 35 इथंच आहे. 3 सत्तर 21 आहे. अधिकच्या ऐवजी चिन्ह आपलं बदललं वजाचं. 21 वजा 10. आता वजाबाकी करायची. पहिली संख्या मोठी आहे. 21 मधून 10 वजा होऊ शकतात. 2 मधून 1 गेला 1. उत्तर आलं 11 अंश छेद 35. अशा पद्धतीचे आपण उदाहरण सोडवू शकता. कोणतीही संख्या कोणतीही आकृती घेऊन तुम्ही ते पूर्ण करू शकता. आता आकृतीची तुम्हाला तेवढी आवश्यकता नाही कारण आकृती फक्त अपूर्णांक कशाला म्हणतात यासाठी होती. आता आज आपण समच्छेद अपूर्णांकाची बेरीज भिन्नछेद अपूर्णांकाची बेरीज समच्छेद अपूर्णांकाची वजाबाकी भिन्नछेद अपूर्णांकाची वजाबाकी 2 भाग झाले. उद्याच्या याच्यामध्ये आपण गुणाकार भागाकार आणि सममूल्य पद्धतीने उदाहरणे वाढवणे आणि शाब्दिक उदाहरणे सोडवणे याकडे जाणार आहोत. जसं की समजा एक पाण्याचा हौद आहे किंवा कुठल्या उदाहरण असू शकतात. तन्मयकडे 3 अंश छेद 8 रुपये आहेत. तन्वीकडे 1 अंश छेद 8 रुपये आहेत. तर दोघांकडे मिळून किती रुपये आहेत? काही उदाहरण घेऊ. त्यांनी 3 अंश छेद 8 याची आंब्याची झाडे लावलेली आहेत. इतके भाग इतके लावले तितके भाग तितके लावले. काहीही उदाहरण शाब्दिक असू शकतात. 100 पैकी इतके झाडं लावलेत 100 पैकी तितके झाडं लावलेत म्हणजे किती झाडे लावली असे शाब्दिक उदाहरणे आपल्याला परीक्षेत असतात. इतक्या सोप्या पद्धतीत सुद्धा येत नाही. आणि तिसरा त्याच्यातला आत्ताच तुमच्याकडून आलेला आणि तो सर्वात महत्वाचा आहे आपल्याला अपूर्णांकावर संक्षिप्त भाग संक्षिप्त अपूर्णांक. संक्षिप्तचा अर्थ आहे लहानात लहान. त्याच्यापेक्षा आणखी लहान होत नाही त्याला संक्षिप्त म्हणतात. 3 अंश छेद 5. आता याच्यापेक्षा लहान होत नाही. 2 अंश छेद 7 लहान होतच नाही आता कारण 2 ही मूळ संख्या आहे 7 ही मूळ संख्या आहे 3 ही मूळ संख्या आहे 5 ही मूळ संख्या आहे. विषम आणि मूळ किंवा सम आणि मूळ आल्या की या ठिकाणी पण 2 अंश छेद 8 दिलं तर बदल होतो. दोन्ही संख्या कुठेतरी एकाच पाड्यात लपल्या.
बेचोक 8 म्हणजे 1 अंश छेद 4 हे त्याचं संक्षिप्त रूप. म्हणजे या ठिकाणी मला काय पाहिजे? मला पाढा पाहिजे. पाढा जर मला असेल तर मला जमेल. पाढा नसेल तर मग मी बोटावर मोजेल, कुठंतरी लिहेल आणि त्याच्यात दुप्पट तिप्पट वेळ लागेल. म्हणून पाढा आणि पाढा पाठ करताना किंवा पाढा तुम्हाला वाचन करताना कधीही उजळणीचा वापर करून आपण सहज म्हणतात सर किंवा मॅडम, हा उद्या तुम्हाला 14 आणि 15चा पाढा पाठ झाला पाहिजे. हो मॅडम, करतो. घरी गेलो, जेवण केले, खेळलो, दिवस निघून गेला, संध्याकाळ झाली आणि झोपताना एकदम मॅडमचा आणि गुरुजीचा चेहरा समोर आला आणि मग लक्षात आलं, अरे वा, मला पाढा सांगितलं होतं. आणि मग घोकमपट्टी सुरू केली. नाही येत. जर समजा मला 14चा पाढा विचारलाय, मला फक्त 10 पर्यंत जरी पाढे आले तरी मी सगळे पाढे तयार करू शकतो. 10चा, 20चा, 30चा, दशकाचा पाढा, 10चा पाढा लिहून घ्या अगोदर. फक्त तुम्हाला 14चा करायचा आहे तरी तो 10चा पाढा काय आहे? 10 दुणे 20, 10 त्रिक 30, 10 चौक 40, 10 पाचे 50, 10 सक 60, 10 सक 70, 10 आठ 80, 10 नऊ 90, 10 दहा 100. अधिक लिहा 4चा पाढा. 4 एक 4, सगळे अधिक मांडून घ्या. बिलकुल उजळणीचा वापर करू नका. उजळणीचा वापर करा ते तपासण्यासाठी. नंतर 4 एक 4, 4 दुणे 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 सत्ते 28, 4 आठे 32, 4 नऊ 36, 4 दहा 40. करा बेरीज. म्हणजे इथं पहा काय काय शिकतोय. सुरुवातीला मी गुणाकार केला, आता मी बेरीज करतोय. म्हणजे मला आडवी बेरीज आपोआप पाढा तयार करताना जमेल. वेगळं शिकायची गरज नाही. 10 आणि 4 14, 0 आणि 8 8, 2 ला 2, 2 0 2, 1 आणि 3 4, 6 आणि 0 6, 1 आणि 4 5, 0 0 0, 2 आणि 5 7, 4 आणि 0 4, 6 आणि 2 8, 8 आणि 0 8, 7 आणि 2 9, 2 आणि 0 2, 8 आणि 3 11, 6 आणि 0 6, 9 आणि 3 12, 0 0 0, 4 आणि 0 4, 1 ला 1. आपण काय करतो? पाढा 3दा 4दा 5दा. सर मी 5-10 वेळा पाढे लिहिले. काही फायदा नाही. किती वेळा लिहिले याऐवजी किती वेळा तयार केले. तुम्ही एकदा किंवा 2दा तयार केले तर तुम्ही 10दा लिहिण्यापेक्षाही पुढे. प्राध्यापक म्हणतो आमचा, तुम्हाला आई थोडंसं जास्त लिहायला लावते. नुसतं लिहायला लावण्यापेक्षा वाचन फार. वाचा, थोडंसंच लिहा. 4च ओळी मराठीच्या लिहा, 4 ओळी इंग्रजीच्या लिहा. बस संपलं. काही गरज नाही जास्त लिहायची. फार वही भरली म्हणजे मी फार हुशार आहे. मुळीच नाही. माझ्या वह्या लय भरल्या, वही नाही. गुणाकार पाढे लिहा. नुसते लिहिले मजा नाही. 2च पाढे तयार करा. 2दा तयार करा. बस संपलं. काहीच अडचण येणार नाही. मग नुसत्या लिहिण्याला मतलब नाही. वाचा, समजून घ्या, लिहा. आता माझा पाढा तर वाचायचं सोपं आहे मला. संख्या येतात. कारण अगोदर सांगितले 2 अंकी संख्या आल्या पाहिजे. संपलं काम. 14 एक 14, 14 दुणे 28, 14 त्रिक 42, 14 चौक 56, 14 पंचे 70, 14 सत्ते 84, 14 सत्ते 98, 14 आठ 112, 14 9 126, 14 9 146. आता पहिल्यासारखं 14 8 12 दरुशे. पहिलं मस्त गाणं होतं आमच्या वेळेस. मस्त आम्हाला ते 14 8 12 दरुशे, 14 9 26 600, 14 9 400. आता ते नाही. तसं आता म्हणायचंही नाही. 12 दरुशे काय दरुशे माहित नाही. आता कधी समजूनच घेतला नाही. पण म्हणजे 12 दरुशे 26 600. आता आता सरळ सरळ आहे तीच संख्या म्हणा. 112 आहे तर 112च म्हणा. 126 आहे तर 126च म्हणा. 140 आहे तर 140च म्हणा. त्या काळची पद्धत त्या काळी. जसं काळ बदलत जातो तसं आपण बदलत जाणं तितकंच महत्वाचं आहे. अन्यथा डायनोसर होतो.
डायनासोरने बदलत्या हवामानासोबत, बदलत्या ऋतुमानासोबत स्वतःला बदलण्याचा प्रयत्नच केला नाही. त्यानं अनुकूलन शक्तीच घेतली नाही. अनुकूलन म्हणजे तुम्ही पहा, सरडा असतील, किडे असतील, काही झाडाचा रंगामध्ये ते लपून बसतात. खोडावर सरडा लपून बसतो, तुम्हाला ते सुटे, त्याला अनुकूलन म्हणतात. ते बरोबर. पण याने वातावरण बदललंय, स्वीकारलंच नाही. मला तेच पाहिजे, खाईल तर तुपाशी, नाही तर उपाशी. या अवस्थेत तो डायनासोर गेला आणि एवढा मोठा भव्य दिव्य प्राणी नाम शेष झाला. ठीक आहे. बदलत्या म्हणून परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे असं म्हणतात. परिवर्तनासोबत आम्हाला काही गोष्टी सांगितल्या होत्या, त्यातून नवीन काही समजल्या. आम्हाला काही जन्मजात आलं नाही, काय उपजत नव्हतं. कोणीतरी सांगितलं, कुठून तरी कळालं, कुठून तरी ऐकलं. आता तुम्हाला तुमच्यापासून आणखी कुणाला अशा पद्धतीने जायचंय, करायचंय, एकमेकांना मदत करायची, अडलेल्यांना मदत करा, गरजवंतांना सांगा. समजा आता ऐकच ना कोणी, रस्त्यावर खूप धिंगाणच करायचं, त्यालाच सांगते तुला पाडा सांगतो, तुला पाडा नाही, त्याला गरज वाटू द्या, ते तितकंच महत्वाचं आहे. म्हणून एक वाक्य जे आहे की जे जे आपण असे ठावे ते इतराशी सांगावे. मी थोडं त्याच्यात बदल करतो. जे जे आपण असे ठावे ते गरजवंताशी सांगावे. त्याला गरज आहे तो नीट ऐकेल, त्याला गरज नाही त्याला कितीही सांगा, काही फरक पडणार नाही. म्हणून गरजवंतापर्यंत पोहोचूया आणि गरजवंत आपल्यापर्यंत आपोआप पोहोचेल. मला अडचण आली तर, मला समजा रोहिणीच्या पप्पाकडे काम असेल किंवा महेशच्या पप्पाकडे काहीतरी काम आहे, तर मी तिथं थेरबनला पोहोचेल. महेशचे पप्पा माझ्यापर्यंत पोहोचणार नाही. मला गरज वाटली पाहिजे. तुम्ही विद्यार्थ्यांना तुम्हाला गरज वाटली पाहिजे. मला हे येणं झालंय. कुणाला येते? आपल्या ग्रुपमध्ये अभिनवला चांगलं येते. आर्यन खूप छान सांगतोय. तन्मय तर स्पष्टीकरण देतोय. मी तिथे गेलं पाहिजे. ग्रुपमध्ये नंबर सगळ्यांचे आहेत. ते तुम्हाला करता तर जमेल. अन्यथा या एका तासामध्ये घेतलोय म्हणजे मी फार शहाणा झालोय, नाही काहीच होणार नो. देयर इज नो इफेक्ट. काहीच परिणाम पातळीवर पाणी होऊन जाईल. एकमेकांची मदत घ्या, स्वतः प्रयत्न करा, असे पाणी तयार करा. तुम्हाला 19चा पाहिजे, 10 अधिक 19 घ्या. 25चा पाहिजे, 20 अधिक 5ची मदत घ्या. दशकाच्या पाड्यातून जा. सोपं. कमीचा करायचा आहे, सवयीसाठी म्हणून वजाबाकी करा. 10 मला 9चा येईना, 10 वजा 1 करा. 9 उत्तर आलं. पहा 9चा पाढा तयार होतो. सगळ्यात अडणारे पाढे 9, 17, 19, 27, 29. सगळ्यात हार्ड वाचताना आणि सगळ्याला अवघड वाटणार आहे. तेच अगोदर करा. पहा तुम्हाला येतील की नाही. एका दिवसात येतील. एका दिवसात. ओके. वेळ होतोय. बेस्ट ऑफ लक अँड हॅव अ गुड डे. आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने उद्याला नांदेडला काल शाळेमध्ये कॉल आला होता आणि त्यांनी उद्याला नांदेडला बोलवलेलं आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये मुलांचं शिक्षण चालू ठेवण्यासाठी कुणीतरी प्रत्येक तालुक्यामधून कुणी ना कुणीतरी पुढे आलेला आहे. त्याच्यामध्ये माझं नाव त्यांची समोर घेतलेलं आहे. त्यांनी उद्याला कुसुम सभागृह नांदेड या ठिकाणी संध्याकाळी 5 ते 9 या वेळेत बोलवलेलं आहे. ते त्याचं श्रेय मी फक्त आपल्या समूहातील जे सगळे पालक आहेत, जे आई वडील आहेत, ते पालक प्लस तुम्ही सगळे विद्यार्थी, तर पालकांनी विश्वास ठेवला आणि म्हणून हे यंत्र तुमच्यापाशी दिलं. माझ्यापाशी असलेले यंत्रणा मी तुमच्यापर्यंत पोहोचलो आणि लॉकडाऊनच्या या काळामध्ये सुद्धा आपले पूर्ण वेळ 206 दिवस आपले पूर्ण झाले. आता आपलं उद्दिष्ट काहीच नाही, आपल्याला किती दिवस पूर्ण व्हायचं आता उद्दिष्ट नाही. आपलं उद्दिष्ट 200चं होतं, ते आपलं पार झालेलं आहे. किती दिवस चालले, जोपर्यंत तुम्हाला आवश्यकता वाटते तोपर्यंत आपलं चालू आहे. माझ्याकडून तसं बंद होणार नाही. तर याचं सगळं आणि सगळं श्रेय मी पालकांना आणि विद्यार्थी. सर आपलं ई बुक झालं तयार. जमल्यास आता मला खूप मोठी संधी मिळालेली आहे. ते जे पुस्तक आहे आता ऑनलाईन तर पटकन अधिकारी घ्यायचं म्हणलं की पटकन त्यांना कुठली तरी मीटिंगची वगैरे अडचण येत आहे. म्हणून मी आज पूर्ण आता जे प्रिंट काढून मला फक्त ऑनलाईन करायचं होतं. आज उद्या दिवस, कारण उद्याला संध्याकाळी आहे.
त्याच्यामुळे मला माझ्याकडे आज आणि उद्याचे काही तास आहेत. या वेळामध्ये मी त्याच्या सगळ्या कलर प्रिंट काढून त्याचं एक स्पायरल बाइंडिंगचं पुस्तक तयार करणार आहे. आणि जमलंच तर उद्या तिथं शिक्षणाधिकारी सीओ मॅडम वगैरे बरेच राहणार आहेत, त्यांच्या हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन करायचं असा माझा एक मानस आहे. म्हणजे खूप मोठं व्यासपीठ तुमच्या मुलांशी गप्पाला मिळणार. ओके. आणि शक्य झालं तर त्याचा व्हिडिओ वगैरे तुम्हाला येईल. कदाचित समजा तुषार वगैरे सोबत राहिला तर जमल्यास त्या कार्यक्रमाची तुम्हाला झूम लिंक सुद्धा मिळेल. ठीक आहे. सर तुम्ही म्हणलेलं होणार कोणतं? उद्याच्या पुस्तकाचं. हा सर उद्या मला लिंक पाठवा. ते सोबत तिथले वातावरण बघावं लागेल. कारण सभागृहामध्ये काय सुविधा आहे काय नाही, आपल्याला उभं टाकण्याची परवानगी, तिथं समोरची जागा, ते सगळं आता ते त्याच्यावर असते सर्व. आणि नंतर शूटिंग तर मिळेलच. शूटिंग नंतर तुम्हाला येऊन जाईल, त्याची अडचण नाही. पण लाईव्ह जर पाहता आला तर ते पण प्रयत्न करेल मी. ओके. हा त्यामुळे तू काहीतरी बोलत होतास, मग थांबेल आपण. सर तुम्ही उद्याचं जे नियोजन म्हणताय ना ते होणारच कम्प्लीट पुस्तकाचं. करूया, नक्की करूया. प्रयत्न माझा तो असेल. आहे ना? कारण पूर्ण Best जिल्ह्याचा of luck, मोठा sir. हा बेस्ट ऑफ लक. थँक्यू ऑल. पूर्ण मी तर म्हणतोय ना, मुलांशी गप्पा ओनली स्टुडंट्स तंत्रज्ञानामध्ये जेवढे विद्यार्थी आणि प्रत्येक आपल्या उपक्रमाला सहज शिक्षण मार्फत, त्याच ऑनलाईन गुणवत्तेचा मार्फत इथून जे आपल्याला प्रोत्साहन मिळालेलं आहे त्याच फलित आहे. मी काही निमित्त माझं, मी फक्त 1 घंटा शिकवले. शेवटी शिक्षक आहे, आपल्याला काहीतरी जमते म्हणून सांगायचं असते. मग काय केलं काहीच नाही. पण तुम्ही राहिलात म्हणून केलं, नाही तर का मी एकट्या मोबाईलला बोललो असतो. ओके. म्हणून तिथपर्यंत पोहोचलो. सातारा आहे, कोणी परभणी आहे, कोणी झेरबड आहे. काय ओळखी झाल्या असत्या आपल्या. मी तर खूप वेळा तिथं महाबळेश्वरला येऊन गेलेला आहे, म्हणजे साताऱ्याकडे येऊन गेलेला आहे, पण भेटी झालेल्या नाही. पण इथं मात्र त्या लॉकडाऊननं खूप मोठं दार आपल्याला उघडून दिलेलं आहे. येस, बहिणी तुझ्यासोबत कोण पण आहे? सर माझ्यासोबत दीपक आहे आणि गोपाल पण आहे आणि मी पण आहे. ओके ओके ठीक आहे. शाबाश, गुड. थांबूयात आपण आता.